म्हणते दुसरी ट्रिप मारायला जाणार मले. सस्त्या पैशात एसी दिलेले का तुले घेऊन 15,000. असे जर फायद्याचे सौदे भेटले तुले रिंक्या तर बिंदास आम्हाला फोन करत जाय. आणि काय हाय तर तुले नाश्ता पाणी भेटून जाईल. अरे हो गुलकन काका या इकडे. नारळ आणा, पेढे आणा, अगरबत्त्या, कापूर आणा, हार आणा. कायच्यासाठी आणू रे एवढं? अरे एसी आणली ना तुमच्या पोरानं घरात लावाले. एसी आणली? अरे कायच्या भरोशावर आणली रे एसी? 50,000 रुपयाची एसी होते म्हटलं. हे बाहेर काढा मला जाऊ द्या बरं. मला ट्रिप आहे दुसऱ्या इकडे. हे बरं जरा बाहेर आहे तू. त्या पोरानं पाय काय कारनामे केले. एसी आणली 50,000ची. काय होय रे तुला पहिलेच सांगितलं ना का एसी आणायची नाही म्हणून. कूलर लावलाय ना रूम मध्ये मग कायले पाहिजे एसी? बिल कोण भरण त्याचं वाला? बिल कोण भरण? काय कमी बिल येते का त्याचं वाला? आता मा पैशानं मी 50,000ची एसी आणली. आता बिल भरायला तुमचं काय चाललं? आणि काय मे महिन्यापर्यंतच आहे ना. मग तर काय बनच राहीन तो एसी. एसीचं बिल भरा झोपतं. माया काय पगार आहे नाही बाबू. तुला पहिले सांगू राहिलो. जसा आणला तसा वापस नेऊन दे. वापस थोडी होते तो काका. आता वापस नाही होत. एसीचं बिल तुलेच भरा लागन. आम्ही दोघं भरणार नाही. आमच्यापाशी काही पैसे आहे नाही. म्हणजे एसी इकत मीच आणू आणि एसीचं बिलही मीच भरू. वा 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 मस्त काम आहे. अरे लाडक्या बहिणीचे पैसे येऊ राहिले ना तुले. त्यांना बिल भरतो ना. लाडक्या बहिणीचे पैसे मी त्या बाबाला देत नाही. तुले कसे काय देणार आहे बिल भराले? आणि तुझे एसी लावू राहिला ते तू त्याच रूम मध्ये लावू राहिला. आमच्या रूम मध्ये नाही लावू राहिला. त्याच्यानं तू काय आहे ते त्याचा पाठ बदलो. आम्हाला सांगू नको. अरे बापा आता याच्यात तू आणि माया आला काय? हा कमाल आहे बाबा. काही कमाल आहे नाही काही नाही आहे. एसी लावायची नाही म्हणजे नाही. एवढं बिल आम्ही भरू शकत नाही. सांगू राहिलो तुले. मला काही का 50-60 हजार रुपये महिना नाही आहे. 18,000 रुपये महिना आहे फक्त. अरे मे महिन्यापुरती बाबा. अर्धा मे महिना तर खतम झालाच आहे. अर्धा मे महिना बाकी आहे बस. तू पाय आमच्या दोघाले मनात घेऊ नको. आम्ही त्याचं बिल भरणार नाही म्हणजे नाही. बरं नका भरू. पाहतो आम्ही आमचं काय आहे ते. चल येतो मग आई. राहून जातो होतं 2-3 दिवस. मग चाललं झाले पाहिजे होतं. अरे सुट्ट्या नाही भेटत नाही यायले. कशा तरी सुट्ट्या काढून आलो आम्ही. चल ये मग चिंकी. बाय आजी. बाय बाय. तिकून तिकडे वावरात चाललो मी. तर काही वाट नको पाहू माई. हॅलो वसंतराव कुठं आहे तुम्ही? कुठं राहणार आहे? वावरातच आहे. बोला ना काय म्हणता? काय म्हणते आता तब्येत पाणी? आणा लागते का नारळाचं पाणी? नाही नाही आता कायले आणायला लागते नारळाचं पाणी. झालं ना आता. झाली तब्येत चांगली झाली. मी काय म्हणून राहिलो मी येऊ राहिलो म्हटलं वावरात. ये ना तर मग. हे काय सांगायची गोष्ट आहे का? तुमचंच वावर आहे. कधी आले न काही कवाय आले तुम्हाला कोण काय म्हणणार आहे? मालकच तुम्ही आहे ना. बस इकडे जवाईले सोडून देतो आणि येतो मी तिकडे. बरं या या. अरे आम्हाला वाटलं का भांडणं करायला चालला का तू. पण अंदर तर एकदम समजदारीच्या गोष्टी करू राहिला होता. म्हणजे तात्या सांगे 2 तोंड्या साप आहे ना तो. काय साधा सुद्धा आहे काय? वामन भिंगोट्या म्हणते त्याले. 2 तोंड्या साप आहे तो. तो इथं आला असन काही ना काही चापलूची करायले. लय मोठा चॅप्टर आहे तो. तो दिसते तसा नाही आहे ना. माहित नाही का तुम्हाला? पण त्याला पाणी नाही पाजलं म्हटलं शांता वहिनीनं. जा म्हणे आले तसेच जा म्हणे. काहीच नाही म्हणे घरी. आणि आम्हाला तर मस्त हापूस आंबा चालला बा जवायानं आणलेला. काय जोरदार आंबा होता. खरंच ले का मोहन? त्या जशी तारीफ केली ना तसाच आंबा आहे बा हापूस आंबा. खरीच लय जोरदार आंबा आहे. मला आले पुरला असता का काल. मला खाले भेटला असता. एखादा उरला असन तर मागायला लागेल तात्याले खाले. अरे किती वेळ लागते रे राजा. करणं पटकन. जरा एक झोप घ्याव म्हटलं चालू झाल्यावर. थांब रे बा गडबड नको करू. पद्धतशीर करावं लागते हे. मग म्हणशीन असंच काम करून दिलं काय तसंच काम करून दिलं काय. मग याच्या त्याच्यापाशी सांगता तुम्ही. थांबून जा जरा. पटकन कर जरा. अर्धा 1 घंट्याची झोप घेऊ दे बा. झोप कुठं घेत रे बा. आंबे आणायला जायचं आहे ना आपल्याला. अरे हो राजा मला लक्षातच नाही आलं. बरं एवढा एसी लावू दे. चालला जाऊ आंबे आणायला. आता एसीचे पैसे कव्हर करा लागेल ना. अरे मी काय म्हणून राहिलो होतो सोन्या. माझ्या दिमागात एक प्लॅन आला. तात्याच्या वावरात गावरानी आंबे आहे. हे विकू आपण. 1 रुपयाची लागत बी नाही. आणि 50 रुपये किलो 40 रुपये किलो विकून टाकू. पटापट गावरानी आंबे आहे ना चांगले पिकलेले. अरे हो त्याला सगळं बरोबर आहे. पण आता कसं वातावरण तपलेलं आहे. पहिलेच तात्या आपल्यासोबत बोलून नाही राहिले. आणि तुलाही माहित आहे आता हे टीना चोराचं मॅटर झालं. याचं त्याचं झालं. त्याच्यानं शक आपल्यावरच येन. आणि अधिक आपण लटकून जाऊ. आणि आता शिंदे साहेब ते आपल्याला सोडत नाही. आता उलटे टांगून झोड पण चांगले. आणि आता नाही ऐकन ते. आता डायरेक्ट जैलातच बंद करण आपल्याला. आणि आता आपले पत्ते बी नाही चालत बरोबर. आणि माहित आहे काय लोक ते गावरानी खाऊ हिटायले ना रे. व्हेरायटीचे पाहिजे ना. अलग रकमचे पाहिजे. असे 5-6 रकमचे असले म्हणजे पटपट खपते. हे गावरानी खात नाही ना. गावरानी तर लोकांच्याच घरी आहे. आता त्या पाहिलं नाही काय म्हणे तर मोहनदा हापूस आंब्यासारखा आंबाने लागत म्हणे. आता काढलंच ना त्यानं. काय गावरानीचं नाव काढलं त्यानं. हापूस आंब्याचंच नाव काढलं ना. म्हणून आपण या गावरानीच्या मागं काही लागू नाही. 4-5 रकमच्या मार्केटातून घेऊन येऊ आणि बस रात्री इकाले बसून जाऊ चौकात आपल्या. नाही हे त्याला बनणं बरोबर आहे म्हणा. लोक गावरानी खाऊ हिटायले. चल घे रे पटापट. जाणार ना आम्हाला मार्केटात. कायले चालले रे बा तुम्ही आता? हे सगळं सांगू का तुले? कायले चाललो कायले नाही.
तू काम कर लवकर फ्रीजचं चालू करतो. अरे हा लायना जवाई होय, हा चांगला आहे. मोठा जवाई तर पुरा गड्ड्यात टाकायचीच पाहिजे तात्याले, नाही का हो नामदेवरा? हो मोतीराम ना? अरे बापा तुला खतरनाक आहे मोतीराम. हा आपला नागोराव होय, हा शांत आहे. मोतीराम नाही ऐकत. नाही हे गोष्ट मी आहे ऐकली म्हणा का जो तात्याचा मोठा जवाई आहे तुला डेंजर आहे म्हणते बा. तात्या पूर्ण काचीच पडून जाते म्हणते थोडा का. अधिक महिना आहे ना आता, आता एवढ्या देतेस तो त्याचा फेरफटका होऊनच जाते. नमस्कार हो शेठजी, नमस्कार. मजा घेऊन राहिला का मोहनदा? मजा घेऊन राहिला काय शेठजी तू? आणि आम्हाला शेठजी म्हणून राहिला. अरे शेठजी नाही म्हणा तर काय म्हणा तुम्हाला? सावकारी चालू केली न तुम्ही, व्याजानं पैसे वाटताना, मग तुम्ही शेठजी नाही झाले काय? मस्त मस्त मोहनदा, मजा घेत जा फक्त दुसऱ्याची नाही. इथं 5-6 हजार रुपये रोज कमावू राहिला तू पांटेल्यावर, आणि आमची मजा घेऊन राहिला 200-300 कमावणाऱ्याची. जरा बसून पांटेल्यावर हप्ताभर कसा 5-6 हजार रुपये रोज असते ते तुला माहीतच पडून जाते. कुठं चालले दोघं जण एवढ्या उन्हीचे, डोक्याला दस्ती गिस्ती बांधून? आंबे आणायला चाललो ना. आता आंब्याचा धंदा नाही करावं काय? हाय आंब्याचा सीझन तर घ्याव म्हटलं मारून. कोणते आणू राहिले? कार्पेट न पिकवलेले? आता ते काय नाही पिको, आपल्याला काय करावं लागते? आपल्याला एकाशी मतलब कार्पेटचे असो कायचे असो. पाहिजे बरं, हापूस आंबे भेटले तर आणजो. बरं बरं असले तर आणतोच ना. आम्हाला खायचे आहे, कसे लागते काय लागते तर त्या एवढी तारीफ केली, आता खाऊनच पाला का ना आम्हाला. चल येतो, उशीर उराला आम्हाला. पाहिजे म्हणा, नाही तर आता हे आंबे चोरून आणसान तात्याच्या याच्यातले. आता तात्याने बक्ष द्यायले, आता यायले लंब्यावरच देऊन टाकून जैलात एखाद्या. काही सांगताच नाही, काही भरोसाच नाही द्यायचा मला. याची गॅरंटी कोणीच नाही घेत बाबा. त्याच्या घरचेच तर गॅरंटी नाही घेत याची, आपण कुठून घेता? बोला कोणता होय काका आंबा? हा हा लंगडा होय बाबू, एकदम खाले गोड. साखर टाकायचं काम नाही याच्यात. अरे असेच म्हणते सगळे बेपारी, साखर टाकायचं काम नाही आहे, हे नाही आहे, ते नाही आहे, आणि साखर टाकाच लागते त्याच्यात. तुम्ही देता आम्हाला गोड खाले आणि नंतर निघते तो आंबट. तुमच्याच हाताने एक काळा कापान खाऊन पा, गोड निघाला तर घेजा, नाही तर नका घेजा. बरं कसा काय लावला ते सांगा. हा येण तुम्हाला 45 रुपये किलो. काय काका 45 रुपये किलो सांगू राहिले? एवढा तर हापूस आहे मागणी आहे. जा जा आता तुम्ही इथून लवकर झाले जा. हापूसची बराबरी करते का कोणी? हा हापूस डझनानं खपते, किलोनी खपत. काय ले काय हो, मला सांगू राहिले का इथं? आजचा धंदा करू आलो का मी? तुम्हाला मी पहिल्यांदा पाहिलं. बरं हिशोबात लावा, 2 कॅरेट पाहिजे. आखरी तुम्हाला 40 रुपये किलो येन, याच्या कमी येत नाही. लंगडा होय हा, गोड राहते एकदम खाले, त्याचं टेन्शनच नाही. हा दिसते फक्त हिरवा पाले वरतून, अंदरूनला गोड राहायचे. कसं करतं रे? 40 रुपये किलो म्हणते, 35 म्हणून पाय ना. मी काय म्हणतो काका, 35 रुपये लावून द्या, 2 कॅरेट देऊन द्या, मुला 2 कॅरेट. नाही 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 राहू द्या, नका घेऊ, समोर जा. चला चल, लाया तो बेजदाल, लाया तो बेजदाल. या काका या, लंगडा हो या इकडे. गोल्ड आहे म्हणते ना, घेऊन घे मग 2 कॅरेट. 2 कॅरेट याच्या करून टाका, येतो आम्ही तिकडून. हापूस 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 प्युअर माल. हापूस भेटला रे का चेत्या? काय भाव आहे काका? 50 रुपये किलो में हापूस, 50 रुपये किलो में हापूस. कास्तकारी माल, प्युअर माल, कास्तकारी. चला या काका इकडे, या इकडे. चला या काका इकडे, भूताज इकडे या इकडे. 50 रुपये किलो हापूस. हापूस तर डझनानं भेटते म्हणे, हे तर किलो नाही राहिले. हो काका, ह्या कोणता हापूस इकू राहिले तुम्ही 50 रुपये किलोचा? हापूस तर ओरिजिनल डझनानं भेटते. अरे हा ओरिजिनल नाही होय, डुप्लिकेट होय, हैदराबादी होय, हैदराबादी. ओरिजिनल डझनानच भेटते. 3 कॅरेटा घेऊन घेऊ ना हे. हा ओरिजिनल म्हणून इकू. आता ज्याला माहित आहे त्याला माहित आहे ओरिजिनल होय म्हणून, ज्याला नाही माहित आहे त्याला काय माहित आहे? काय म्हणतात येते? हा पण 50 रुपये किलो म्हणून राहिले ते. 50 रुपये किलो लय होते ना. 50 हैदराबादी हापूस, हैदराबादी हापूस. लो मक्खन का मजा आम्मे, मक्खन का मजा आम्मे. काही कमी जास्त म्हटलं? हा 2 कॅरेटा पाहिजे होत्या. अरे कमी जास्त काय करायला लावता राजा? हा अरे लेका दशेरी 45-40 रुपये चालू आहे, केसर लेका 45 चालू आहे. हा डुप्लिकेट हापूस होय ना, ओरिजिनल म्हणून इकणं तू, इकणं ओरिजिनल म्हणून इकणं 200 रुपये किलो. डोळे बंद करून खपते तो. पाय ना कसा आहे तर खाले पाहून घे तू, खाऊन पाय. एक खाय त्याच्यानंतर घे. गोड नसला तर पैसे नको देऊ, पुरा माल तसा घेऊन जाय. कास्तकारी माल होय तो, हैदराबादून आलेला होय. चला या काका इकडे, भूताज इकडे या काका इकडे. हापूस हापूस. चल मग, काही कमी नाही म्हणून राहिले तर दुसऱ्या इकडे पाहू. अरे किती पाहिजे होता तुम्हाला? काय पाहिजे होता ते तर सांगा. का बघ चालले सांगितलं तसे तुम्हाला 2 कॅरेट माल पाहिजे होता. बरोबर लावा हिशोबात. हा डायरेक्ट मध्ये करून टाका 40 मध्ये. 40 मध्ये तर नाही येईन तो. हा आखरी तुम्हाला फायनल 45 मध्ये येईन. पहा काय वाटते तर. काय म्हणतो रे सोन्या, 45 मध्ये म्हणते. बरं येतो काका तिकडून. हा आणखी माल घ्यायचा आहे, नंतर येता घेऊन घेतो. अरे इकडे या ना 2 मिनिटं. अरे इकडे या पहिले. चला घ्या, पण फक्त कोणाला सांगू नका का 40 न दिला म्हणून. तुम्ही नगदीचं गिरायक आहे म्हणून दिला 40 न. हा चला घ्या 2 कॅरेट. येतो ना तिकडून. 2 कॅरेट पाहिजे आम्हाला, बाकीचा माल घ्यायचा आहे ना. बरं या मग. चलो 100 वाला 50 देना क्या फिर सादिक बोल, नहीं तो जा रहा मैं सामने, फिर मत बोल दो मेरे को. अरे नहीं ना, उतने में आता ही नहीं, पुरता ही नहीं वो.
अरे कुछ के कुछ बोल रहे तुम, ऐसा नहीं रहता ना। अरे अभी माल बढ़ गया ना, महंगा हो गया, क्या करेंगे? बरोबर ही मांगा ना मैंने। अरे 10 कैरेट माल होना ना, चिल्लर थोड़ी दे रहा है 1-2 कैरेट। हाँ बोल जल्दी बोल, क्या है तो फिर, नहीं तो जाओ के सामने। इधर आओ तुम 2 मिनट। अरे मामू कसे दिले हो आंबे? 45 रुपए किलो। अरे नहीं ना, कुछ के कुछ भी क्या? अरे नहीं जमता ना वो, इसके नीचे नहीं आएगा। अभी ये फाइनल है, देखो होंगा तो लो, नहीं तो रन दो। आखिरी फायनल इच्छा आहे, देखो अभी क्या बोलते तो। यायचं काय चालू आहे रे बा? तस्ती टाकली हातावर आणि काय चालू आहे? फायनल आहे आणि एवढं आहे आणि तेवढं आहे, काय माहित काय होतं राजा, हे नाही समजत आपल्याला। अरे कुछ कम ज्यादा कर रहे क्या? 2 मिनट रुको सिर्फ, बस अभी ये फाइनल है, देखो अभी क्या पट्टा तो तुमको, नहीं तो चले जाओ फिर। ठीक है, लारा में कटला। बोलो क्या है तो इसका वाला 2 कैरेट होना। दशहरी है वो, मीठे में उसको कोई तोड़ नहीं है। 45 रुपए किलो आएंगी, A1 क्वालिटी का माल है, 1 नंबर का है। अरे सबका ही माल मामू 1 नंबर का ही रहता, 2 नंबर का रहता क्या चुरा के ला रहे क्या लोग यहाँ पे? अरे वैसा 2 नंबर नहीं ना रे, तेरे समझ में नहीं आ रहा क्या? 2 नंबर बोले तो A1 क्वालिटी आती, A2 क्वालिटी आती, ऐसी बोल रहा मैं, वेराइटी आती ना। हाँ कैसा, ये जो है एकदम कंचा माल है। 2 नंबर का लेंगे तो थोड़ा डैमेज आता, 3 नंबर का लेंगे तो उससे भी डैमेज आता, सस्ते भी आता पैसे में। वो दिखा दो तेरे को, कैसा है तो मेरे को नहीं दिख रहे, इसलिए अच्छा माल बेचो, थोड़ा महंगा जाएगा, 2 पैसे कम कमाओ, लेकिन अच्छा माल बेचो। अरे उसके ही वास्ते बोल रहा ना, कुछ कम ज्यादा करो ना, नया नया काम है हमारा। तुम्हारे पास से 45 से लूँ और क्या बेचूं फिर? क्या भाव क्या बेचूं? 30-40 रुपए किलो के पीछे हमको भी बचने को होना, वो हिसाब से बताओ तुम। अरे आग बंद करके 100 रुपए किलो बिक जाती हो, दशहरी है वो। एक बोलूं क्या? फाइनल पट्टा तो देना, नहीं तो हम चले जाते फिर। बोलने के पैसे नहीं लगते, बोल। 35 रुपए दूं क्या उसके? 2 कैरेट माल होना। नहीं आएंगे, 40 रुपए आएंगे आखिरी, लेना हो तो लो, नहीं तो रन दो। कम भाव में गिर गए भाव, चलो आओ गिर गए भाव, चले आओ। लो दशहरी केसर गिर गए भाव, चले आओ। कसा काय लावला दशहरी आणि केसर? अरे ये ना इकडेच ये, पहिले खाय मग सांग कसं आलतं। क्वालिटी असेल तर पैसे दे, नाही तर राहिलं। कास्तकारी माल आहे एकदम झालेला, बस घे निकून टाक, पाहिल्याबरोबर कोणी बी घेन म्हटलं, असा टकाटक माल आहे। काय भाव लावली दशहरी येईन तुले 45 रुपये किलो, आणि केसर भी छान भावा, चल आया तो बेच डाल, कर मोकला जल्दी। काही कमी जास्त? कमी काहीच नाही होणार रे बाबा, अशी जर तुला दशहरी केसर कुठं भेटली तर घेऊन घे कुठं बी, ह्याच भावात। क्वालिटी पाय, पहिले क्वालिटी पाय, ठेव माल नाही हा A1 क्वालिटीचा माल आहे, एकदम कंचा माल, बेस्ट क्वालिटी। कसं करतं रे, 45च्या कमी नाही म्हणत, आता हे पुरते आपल्याला 40 ना, कारण याची क्वालिटी थोडी चांगली आहे। तरी 40 रुपये म्हणून पाय, काय म्हणते तर अधिक बी आंबेवाले आहे, 40 रुपयानं लावून द्या, 2 कॅरेट पाहिजे। नाही राहू द्या, काही हरकत नाही खपला तर उद्या येईन, काही हरकत नाही, वापस पाठवून देईन, मीठ होऊन घेईन पुराच्या पुरा माल। पुरत नाही रे भाऊ, चल जाऊ दे, जास्त भाव खात आहे, 1 रुपया कमी नाही करत आहे, चल जाऊ दे। चल लाया तो बेचदार, कर्जदार मोकला, कर्जदार हल्का, एकदम A1 क्वालिटी की दशहरी केसर, पहले खाइए, बाद में विश्वास करिए, बाद में लेके जाइए। वसंतराव आराम चालू आहे का वसंतराव? रेटलो बा जरासं, आंब्याच्या झाडाखाली वाननेर आले, हाकल नाही होते। बाजीवर झोपाचं होतं, खाली काय झोपले? खाली कसं मातीचा हवाय लागते थंड, आणि आता वरतून झाड बी आपलं थंड, बाजीवर कसं रुतते ते बाज, नारळाच्या दोरीनं विणलेली आहे ना ते। या बसा। थांबा, पाटील लेन देवानंद भाऊले फोन लावतो। कुठं आहे पाटील? वावरात आहे। काय म्हणते तुमची तब्येत आता? तब्येत एवढी चांगली आहे का मी वावरात बसलेलो आहे, तुमची आठवण काढली बा। या ना देवानंद भाऊले घेऊन, झाले असं कामं तर? कामं म्हणजे आता कोणते वावरात कामं राहिले? निंब आहे तोडलाचे, आंबे आहे बुवा, कैरे आहे। पिकू द्या झाडाले आणि कोण टाकजा चौकात बसून, कच्च्या कायले तोडू राहिले आता। बरं येतो मी देवानंद भाऊले घेऊन तुमच्या वावरात येतो। या इकडे। आता बसता गिसता येते नाही, आता काही त्रास नाही होत ना? नाही आता काहीच त्रास नाही होत, आता जसं पहिले होतो तसंच आहे, फक्त मला डॉक्टर म्हणे का मसाल्याचं बिलकुल खायचं नाही तर डबल बी होऊ शकते म्हणे। पाहिजे मग काही मसाले घिसाल्याचं काही खात नका जात जो, आपलं साधं सिंपल जेवायचं बस। मसाल्याचं तुम्हाला माहित आहे कवा खाण्यात येते, तर जेव्हा आपल्या घरी मटण गिटन राहते तर तसं खातो का आपण? कोणती गोष्ट सांगू राहिले ते सांग ना। वामन भिंगोट्या, मिलिंद काका आणि भीमा भाऊ हे तिघही आले होते म्हटलं माझ्या घरी मला भेटाले। 1 नंबरचे बेसराम आहे रे बाबा, हे काही सुधरत नाही, तुमच्याविषयी मोर्चे काढते, तुमच्याविषयी लोकांना भडकून देते, तुमच्या अंगावर मारायला येते, आणि पाहूनही घेईन म्हणते, आणि भेटीले येते, हे तर खूप काम झालं। काय म्हणे तो आला तर? एक सरपंच दुसऱ्या सरपंचाला भेटायला नाही येऊ शकत त्या म्हणे, इथून 5 वर्षांना होणार आम्ही सरपंच आहे म्हणे, आलो म्हणे बस या नातानं तुम्हाला भेटाले। तू स्वप्नच पाय म्हणा, तू फक्त स्वप्नच पात्र आहे म्हणा, तुले जर सरपंच होऊ देईन
तर हे पाटलाची मुची कापून टाकजो म्हणा. शांतानं त्याला पाणी नाही पाजलं आणि काहीच नाही. चला उठा म्हणे लवकर आणि लवकर निघा इथून. त्याच्याच मागं कोण आलं माहिती आहे तुम्हाला? हां, आपली पुरी गँग आलती. त्याला वाटलं का काही झालंच काय, तर पुरीच्या पुरीच गँग आलती. त्याला जाऊ दिलं आणि नंतर मग यायला मस्त हापूस आंबा चिरून द्यायला लावला म्या. अरे हापूस आंबा आणला आता तुमच्या जवळनं, तर आमच्यासाठी नाही ठेवला का मग? वा वा वा, ठेवला ना तुमच्यासाठी. ना घरी दोघा तिघासाठी ठेवला आहे. काय जोरदार आंब्याचा रस लागते त्याचावाला. असा आंब्याचा रस मी आजपर्यंत नाही खाल्ला. का हो तात्या, हा आलता आलाय ना जवळ होय तुमचा, आणि एक मोठा बी तर जवळ आहे वाटते तुम्हाला. अरे त्याचं नाव आहे नका घेऊ बाबा, तुम्हाला नाही माहीत. लय भारी माणूस आहे तो, लय भारी माणूस. असा माणूस नाही पाहिला म्या. बस हात जोडले म्या. तर सांगितलंय नाही का तब्येत खराब आहे का काय आहे, म्हणून जमलं ते. नाही तर पहिले येऊन बसत होते छातीवर इथं. मोहन आणले का रे आंबे या दोघांना इकाले? काय माहितलं का, इकडे तर आले नाही ते. तिकून तिकडेच लावली त्यानं. जाऊन पाय जरासा. कोणा लावले रे आंबे? सोन्यानं आणि चेत्यानं लावले काय? हाव श्याम भाऊ, दोघांना लावले बा आंबे. आंबे विकतच आणले ना का चोरून आणले त्यानं? सगळेजण तेच म्हणून राहिले का चोरूनच आणले म्हणून त्याने आंबे. कारण तात्याची तब्येत काही खराब आहे, त्याच्यानं त्याचा मस्त गेम जमून जाते. काही गेम नाही जमत. तात्या तर वावरातच आहे. झालं का तात्याचं सगळं बरोबर? एकदम टाईट झाले तात्या तर. तुम्ही चाल ना, तुम्ही कोण नाही येऊ राहिले अंदर? अरे मी आलो तर 100 जण वैकीचे भेटते. मग सरपंच साहेब आम्हाले पाजा असं राहते ना, समजून घ्या लागते. इथं ना मी गाडीतच पॅक मारतो, तुम्ही तिथं मारून घ्या. चकण्याला खारी शेंगदाण्याची पुडी आणजा. पण तुम्ही कायलेच रिस्क घेऊ राहिले फालतूचे. तुम्हाला डॉक्टरनं सांगितलं आहे ना का पिऊ नका म्हणून. हां, महिनाभर पिऊ नका बा. तरी तुम्ही काय ऐकून नाही राहिले. कमी जास्त झालं म्हणजे बसू काय बोंबलं तधी. झालो ना आता चांगलं. हे बा बरं, गाडी चालू राहिलो, सगळ्या गोष्टी करू राहिलो. आता आधी किती चांगलं व्हावं लागते. डॉक्टरला तेवढंच काम असते मनाचं, तेवढं मनच लागते. जा पटकन चौकात जाय, चौकातून रसासाठी आंबे घेऊन ये. अंडे आणू का आंबे आणू? आंबे आण आंबे. अधिक महिना चालू आहे, अंडे गिंडे नको आणू. कोणी करून नाही देते. आणि जरा चांगले आणजो पाहून, खराब नको आणजो. हा आणतो बरोबर. अंडे खाते तो. अधिक महिना चालू आहे इथं. अहो या भास्करच्या इथं कोण नाही गेली. लागन तेवढे गावरानी आंबे आले तिथं. खाल्ले माय गावरानी का गावरानीच खाता काय? दुसऱ्या प्रकारचे खाऊन पा लागते. सगळ्याची टेस्ट वेगवेगळी असते ना. हे काय व कार्पेटनं पिकवलेले असू दे ना. तर आता कोणता प्युअर माल खाऊ राहिली तू? फवाऱ्याच खाऊ राहिली सगळं. मला घेऊन या लागन रसासाठी आंबे जरा. लय दिवस झाले आता आंब्याचा रस काही खाल्ला नाही. अधिक महिना चालू आहे आता. तर काही मांस मच्छी चालत नाही आपल्या घरी. मग काय आहे, आंब्याचा रसच घ्या खाऊन. नाही तुमच्या विचारानं दिली भाऊ. जाऊ ना तर आजच तर आणले ते ना आंबे. आता लावतेच ते हप्ताकभर आंबे. नमस्कार. अरे नमस्कार सरपंच साहेब. काय म्हणते तब्येत आता? तब्येत तर शांभाऊ एकदम जबरदस्त झालेली आहे. म्हणून आता वावरात गेलो होतो आणि वावरातून आता घराकडे आलो. तुम्ही दोघं तर बैलबंडीनं गेले होते ना, मग तुम्ही कसे काय आले गाडीत? अरे का ऐकते का हा माणूस? जबरदस्तीनं बसवलं ना, जबरदस्तीनं बसवलं. उद्या गाडीनं जाऊन ये आणि बैलबंडी घेऊन ये जा म्हणे घराकडे. येतो रे मोहन जेवण करून. हा या. लय दिवस झाले त्याला काही पाणी नाही खाल्लं. चव भुललो राजा. तात्यानं आज लावली आहे वाटते, नाही तर इतक्या स्पीडनं जात नाही ते. आम्हाला तसंच वाटू राहिलं का तिघं जण लावून आले. हे 90 मारून आले. डॉक्टरनं त्याला घ्यायला नाही सांगितले आहे बरं, तरी काय ऐकून नाही राहिले ते. आता जर काही कमी जास्त झालं तर दवाखान्यातच काय नाही आता. माल भारी, भाव सरकारी आहे काकू. विचार नका करू एवढा, घ्या पटकन. अरे मटण खायच्या वेळेस विचार नाही करू राहिले तुम्ही, आणि आंबे घ्यायच्या वेळेस विचार करू राहिले काय? घ्या, विचार नका करू. बरोबर लावणं. 2 किलो पाहिजे ना. तुलाच भाव सांगू राहिला ना. एका जमाने 150 रुपये किलो कायले म्हणते. 300 रुपयाचे 2 किलो उरायला ना. आंबा खाऊन पा पहिले तुम्ही. तसं नका घेऊ, आंबा खाऊन पा. आम्हा 1 मिनिट चिरून दाखवतो. हे घ्या, एक फोड खाऊन पा, त्याच्यानंतर म्हणा. नाही आवडला तर नका घेऊ. आता खाल्ला तर घ्यास लागन असं तर काही नाही ना. पहिले सांगून दे, नाही तर मग खात नाही. नाही असं गिसं काही नाही आहे. असं बिलकुल नाही आहे. तुम्हाला आवडला तरच घ्या, नाही तर नका घेऊ. आहे म्हणा, गोडगीर आहे आंबा. चविष्ट आहे का आले. बरोबर लावून दे. 2 किलो पाहिजे. अरे एवढ्या कमी भावात भेटू आला का तुम्हाला? शहरात जाऊन पाहा ना, 200 रुपये 250 रुपये किलो खपूर आला ना तो. गावापाशी आणला ना, तुमच्या घरापाशी आणून दिला ना. 150 रुपयेच किलो म्हटलं ना. चला आता जाऊ द्या, तुमचे नाही माये नाही. 280 रुपये देऊन द्या. आता विषय मोकळा करा. चला देऊ 2 किलो बांधून. नाही ना, लय होते ना. 280 रुपये 250 रुपये घेऊन घे दोन्हीचे. आणि चल दे पटकन आता. टाइमपास नको करू. चला द्या इकडे, झोरा द्या तो. बोल रे, ये दशहरी क्या भाव देंगे बोल जल्दी. वो दशहरी आएंगी तुम्हारे को 140 रुपए किलो. उसके नीचे 1 रुपया भी नहीं पुरता. दशहरी पहले खा के देखो, बाद में बोलना. अगर मीठी निकली तो ही पैसे देना, नहीं तो मत देना. अरे दशहरी मीठी रहती ना. पैसे बहुत बोल रहा ना तू. हिसाब से बता. 100 रुपए ले और 1 किलो दे दे. अरे 5 जन हो ना तुम. 100 रुपए में 5 जने को निपटा दे क्या? अरे बादाम कैसी दी तो? बादाम आएंगी तुम्हारे को 100 की 1.5 किलो. ज्यादा ही बता रहा तू. वो 100 की 2 किलो लगा दे. हाँ, और 100 रुपए किलो लगा दे दशहरी. चल गिन जल्दी. वो गिनने का काम ही नहीं है. वो नहीं आएंगी तुम्हारे को. बादाम आ जाएंगी तुम्हारे को 100 की 2 किलो.
बताना रे सोनिया, बताना इसको कैसा धंधा कर रहा है ये, कैसा बोले तो। अरे मार्केट में तुम देखो ना पहले भाव, वो लाई हुई है ना उतने भाव में। हाँ क्या है वो 90 रुपए किलो तो लाई हुई है वो दशेरी, उसमें 20-30 रुपए भी नहीं कमाए क्या हम, उसमें सड़ा माल अलग से निकलता है। काय भाव सांगितली त्या शबाना काकुले? 140 रुपए किलो सांगितली दशेरी। 120 रुपए दो, चलो करो भाव नहीं करो अभी दशेरी की तुम्हारे हाथ से। 120 हो आएंगी तुम्हारे को, और ये आएंगी 100 की 2 किलो बादाम। चलो लो अभी, ये ले डाल दे झोरे में। चल आती रे, पैसे दिए तुम्हारे को। चला चला चला, माल भारी भाव सरकारी, माल भारी भाव सरकारी। चल लाया तो बेच डाल, लाया तो बेच डाल। गावरानी गावरानी, चला हापूस आंबे, चला या इकडे, भूत आहे तिकडे, चला या लवकर, चला या मावशी या काकू, चला आंबे आंबे आंबे, मटणाहून सस्ते मटणाहून सस्ते, चला या लवकर, चला या लवकर इकडे, अंड्याहून सस्ते मटणाहून सस्ते, चला या आंबे खाले या लवकर। प्युअर माल अधिक महिन्याचा माल, या जवायासाठी घेऊन जा, पोरीसाठी घेऊन जा, नातवासाठी घेऊन जा, या लवकर। बोला शाहरुख काका, अरे कसे लावले रे बा आंबे? कोणते पाहिजे सांग फक्त तू, सगळेच 1 नंबर क्वालिटीचे आहे, माल भारी भाव सरकारी आहे। कसे लावले रे आंबे, कोणता पाहिजे तुम्हाला? चांगला गोड दे खाले, त्यात साखर टाकायची गरज नाही पडली पाहिजे, साखरचे पैसे वाचले पाहिजे असा दे। एक काम करा मग तुम्ही, हा लंगडा घेऊन जा, लंगडा 1 नंबर गोड आहे, याला साखरेची गरज नाही आहे, त्या भरोशावर दे। किती देऊ? 5 किलो देऊन देऊ? 5 किलो एवढे खातो का रे मी? 5 किलो नाही पाहिजे, 2 किलो देऊन दे। 5 किलो द्यायला लवकर आला का मला? अरे घेऊन घ्या ना 5 किलो आंबे। हा नाही धकला तर बाजूवाल्याला नेऊन देजा। घे रे शायन्या, 2 किलो आंबे दे चुपचाप मोजून, काय किलो आहे ते सांग पहिले। तुमच्यासाठी 140 रुपये किलो। 140 गिळीच नाही देत मी त्याचेवाले, हा 100 रुपये देतो। सांग 100 रुपये? आंबेवाल्यानं फाशी घेतली त्यावाल्या, 100 रुपयात आंबे नाही भेटत। आखरी तुम्हाला 120 रुपये देन, 240 रुपयाचे होईन 2 किलो। चला चला चला, जबरदस्त माल, A1 क्वालिटीचा माल, माल भारी भाव सरकारी। चला या इकडे, भूत आहे तिकडे, चला या मावशी या काकू, या इकडे या इकडे या इकडे, जवयासाठी स्पेशल आंबे आहे, या इकडे या। कोणता वय रे जवायासाठी स्पेशल आहे म्हणतो? दाखव बरं जवायाचा स्पेशल कोणता आंबा आहे तर? हा घेऊन जा, जवयासाठी स्पेशल आहे केसर, 150 रुपये किलोचा, एकदम प्युअर। पहिले खाऊन पहा नंतर पैसे द्या। सांग ना, बरोबर सांग ना राजा। अरे तू सांग तर सही कोणते आंबे पाहिजे तर, मी कसं काय सांगणार आहे? अरे खाणारा तू आहे, इकणारा मी आहे। एकदम गोडही नाही पाहिजे, एकदम आंबटही नाही पाहिजे, हा असा सांगतो आंबा, आणि चांगला घट रस्सा आला पाहिजे त्याचावाला। एक काम कर, तू हे बदाम घेऊन जाय, आणि त्याच्यासोबत तू हे लाल पट्टा घेऊन जाय, हा मिक्स करतो आणि चांगला जबरदस्त रस बनते। बदाम येईन तुले 100चा 1.5 किलो, आणि हा जो लाल पट्टा आहे हा येईन तुले 100 रुपये किलो। अरे काय लूटमाऱ्या लावला काय? लूटमाऱ्या लावाले हा एवढे महाग? सगळ्यात महाग तर तुमचेच आंबे दिसू राहिले। हापूस नाही आहे का रे? हापूस आणायला पाहिजे होता इकत। हापूस आहे ना, हा का वय? पण डझना नाही तो, किलो नाही आहे। काय डझन आहे? 600 रुपये डझन आहे तो, 50 रुपयाचा एक आंबा पडते तो। अरे हापूस घेऊन घे शाहरुख, या लय जोरदार लागते खाले। बरोबर लाव ना हापूस, हा हापूसचे भाव म्हटलं बरोबर लाव, लय सांगू राहिला ना तू। अरे 800 रुपयानं तात्याच्या जवयानं आणले, तुम्हाला माहित आहे ना, मी 600 रुपये इकू राहिलो। वाटत असेल तर घ्या, नाही तर राहिले। अबे चेत्या, डुप्लिकेट होईन तो हापूस। हा काय लेका तू बी एवढा महाग घेऊ राहिला का त्याले? अरे त्याले जर मग कमी भाव सांगशील तर ते तेवढे पैसे देत नाही, मी बरोबर घेऊ राहिलो त्याले। थांब तू 550 रुपये घेऊन घे आणि देऊन दे, 2 किलो मला दे, 2 किलो शाल्लेला दे। 600 रुपयाच्या मी 8 कमी घेत नाही, हापूस आंबा होय तो, समजला काय? 30 रुपये किलो मागे मला उरू राहिले, तुम्ही वळखीचे आहे म्हणून 20 रुपये उरू राहिले, नाही तर मी 650 रुपये किलो विकतो तो आंबा। पटत असेल तर घ्या, नाही तर राहिलं मग। हे पहिले तुम्ही एक फोड खाऊन पहा, त्याच्यानंतर म्हणजा। घ्या काकू, तुम्ही खाऊन पहा, गोड असल्यावरच घे जा। आहे का नाही ह्या जवळच्या कामाचा सांगा तुम्ही। आहे गोड आहे, एकदम साखरेसारखा आहे, मस्त आहे। बरं 110 रुपये घेजो, 220 रुपयात 2 किलो करून टाक। आता जास्त भाव नको खाऊ, द्या थैली द्या इकडे। बरोबर लावणार रे केसर? केसर लय माग सांगू राहिला ना तू। केसरचे भावच तसे आहे, केसर नाव आहे त्याचं वालं, केसर सारखा लागते ना तो खाले। जवळच्या आवडीचा आणि पोरीच्या आवडीचा आंबा आपल्यापाशी, साधा सुद्धा आंबा नाही आहे। 240 रुपये घेजो आणि चल दे, 2 किलो मोजून दे, नाटक काही करू नको फालतूच्या इथं। नाही 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 काकू, केसर मध्ये काहीच मार्जिन उरत नाही, 100 रुपये किलोचा आणलेला आहे तो। हा एवढे कमी नका देऊ। चल घे 260 रुपये घे, आता नाटक काही करू नको। चेत्या दे रे मोजून, त्याच्या मागं नको लागू, ते टाइमपास करू राहिले फालतूचा। द्या झोरा द्या काकू। अंदरून खराब नाही आहे ना आंबे? नाही तर वरतूनच चांगले दिसन, अंदरून खराब निघन। इथंच पाहून घ्या। काय म्हणून राहिलो, आम्ही काय आमच्या घरी नाही बनवून आणले ते आंबे? खराब निघाले तर आम्ही त्याला जबाबदार नाही, इथंच पाहून घ्या काय आहे ते। चल थोडा ही बचाए, थोडा ही बचाए। चलो आओ 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 काका, या इकडे या जवयासाठी आंबे न्या, या लवकर, अधिक महिन्याचे आंबे। आणि चल सांग पटकन त्याला काय करायचं आहे मग? हा त्याला म्हटलं ना का 550 रुपयानं लावून दे म्हणून। चल देऊन दे रे चेत्या, आपलेच माणसं आहे, देऊन दे। आणा झोरा आणा, दोघाले देऊ ना 2-2 किलो। मला 2 किलो दे आणि मला 3 किलो दे। ओरिजिनल हापूस होईना पण तो।
अरे ओरिजिनल म्हणजे ओळखत नाही का तुम्ही? आम्ही तर पाहिलंय नाही, तुम्ही ओळखता ना? असाच होता ना तो? तुमच्या भरोशावर निव राहिलो, ओरिजिनल होय म्हणून राहिले म्हणून, नाही तर मग आणसान. काय आहे तर इथंच पाहून घ्या, नंतर आम्ही जबाबदार नाही रे भाऊ. नाही तर मग म्हणसान असाच निघाला आणि तसाच निघाला. ओरिजिनल होय तो, देवगडचा होय, देवगडचा. आता तो देवगडचा होय का रायगडचा होय तो खाल्ल्यावरच माहित पडन. दे तू. अरे का रे बुवा, कसे लावले आंबे? अरे बोल ना म्हणे आता. अरे त्यासाठी काही विषय आहे काय? घेऊन जाय ना तू. कोणते पाहिजे तुले? तुम्ही कोणते घेतले रे? आम्ही हापूस घेतला म्हणे 600 रुपये किलो न. बापरे, हापूस आणला का रे? कुठचा होय? हापूस होया देवगडचा, एकदम प्युअर ओरिजिनल. तो तर आता खाल्ल्यावरच माहित पडन त्याई ना कसा आहे आणि काय आहे तर. हा कोणता आहे रे? हा चांगला खतरनाक वाटवाला. मलिका होय तो, मलिका. 140 रुपये किलो. एकदम जबरदस्त टेस्ट आहे त्याची बी. 140 रुपये किलो. काही कमी जास्त? 2 किलो पाहिजे. 260 रुपये येऊन जाईन. 200 नाही जमन काय? 200 पाय ना जमत असन तर 2.5 किलो करून टाक. फाशी घेतली त्या आंबेवाल्यानं, त्याला काही पुरून नाही राहिलं. हा, चला या इकडे, या इकडे. चला, 1 नंबर माल. माल भारी, भाव सरकारी. माल भारी, भाव सरकारी. चला या काकू, या काका, या इकडे, या ताई. या जवयासाठी स्पेशल आंबे आहे. चला या इकडे, या इकडे. चला, प्युअर माल, ताजा ताजा ताजा, झाडाचा तोडलेला. सोन खतापासून पिकवलेला आंबा, सोन खतापासून पिकवलेला आंबा. आणि तो कोणता होय रे? तो लंगडा होय. अरे का लंगडे लुले आंबे आणले का रे इकाले तुम्ही? सारखे सुधे कोणतेच नाही आणले काय? चल येतो रे. आणि हा कोणता रे? पिवळा पिवळा धम दिसू राहिला. बदाम बदाम, 1.25 किलो बदाम. एकदम घडघड घडघड. काय रे बा? रस निघते त्याचा एकदम घडघड. कापून खाय, नाही त्याचा रस कर, काही कर. कायच्यात बसते तो. 1.25 किलो. आणि तो दशेरी म्हणते, तो कोणता होय रे? दशेरी तो त्या हातापतचा. अरे तू घ्यायला आला का? इथं कोणत्या कोणत्या व्हेरायटीचा आंबा आहे ते घ्यायला आला? लावता का आमच्या बाजूले दुकान? एवढं विचारपूस करू आला? तुम्ही भाव तर सारखे सुद्धा सांगितले पाहिजे, तवाच घेन ना. तुम्ही कुकडेच भार लावून राहिले. कुकडे म्हणजे आता एवढ्या जणांना घेतला, एका जणांना म्हटलं नाही का भाव जास्त आहे का कमी आहे तर त्याला बरोबर दिला आम्ही. अरे तुला घ्यायचा आहे का नाही घ्यायचा आहे ते तर सांग. तुला कोणता पाहिजे? हा कोणता वय, तो कोणता वय, तो कोणता वय? तोतापुरी नाही आणला का रे? तोतापुरी पाहिजे होता. तोतापुरी आहे ना, घे. 70 रुपये किलो आहे तोतापुरी. गोड आहे चांगला. तुला कायले पाहिजे ते सांग. रसाले पाहिजे का कापून खाले पाहिजे? रसाले पाहिजे. मग तोतापुरी रसाले जमन नाही ना, मिक्सरातून काढा लागन तवा जमन त्याचा ताल. काढतो त्याला मिक्सरातून. तोतापुरीची एक फळ दाखव पहिले, गोड आहे का कसा आहे तर. हे घे, एक चिरी खाऊन पाय, त्याच्यानंतर घे. आहे म्हणा गोडगीड आहे. बरोबर लावून दे. 3 किलो करून टाक. तुले काय भाव पाहिजे ते सांग तू आता. 50 रुपयात लावून दे. 150 रुपयात 3 किलो देऊन दे. आखरी तुले 60 रुपये किलो येन, याच्या कमी येणार नाही रे भाऊ. बरं दे बाबा, द्या. थैली आण त्याली. अरे का थैल्या नाही का तुमच्यापाशी? थैल्या आम्हाला जाणार लावता काय? प्लास्टिक बंद आहे, आणता का हाबळ? इथं 4 पैशाची कमाई नाही काय? डायरेक्ट दंड भरून देऊ का महानगरपालिकेचा? दे थैली असन तर आंबे देतो, नाही तर आंबे काही देत नाही. हे घे थैली आणि चल दे. दे रे चेत्या, मोजून दे. चला या मावशी, या काकू. प्युअर माल, प्युअर माल.